शाहूवाडी उपविभागस्तरीय गणराया अवॉर्ड वितरण समारंभ नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता। या समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते यंदाच्या शाहूवाडी उपविभागातील प्रथम क्रमांकाचे मानकरी शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथलं सिद्धिविनायक मित्रमंडळ, द्वितीय क्रमांकाचे मानकरी पन्हाळ्यातील बालाजी तरुण मंडळ आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी कोडोलीतील श्री नाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळ या मंडळांसह उत्तेजनार्थ क्रमांकाचे विजेते भैरवनाथ डेव्हलपर्स तरुण मंडळ कळे, हनुमान तालीम मंडळ अर्जुनवाडा, आवाज तरुण मंडळ शिवारे या मंडळांचा सन्मान करण्यात आला। यावेळी गणराया अवॉर्डच्या निकषानुसार गणेशोत्सव साजरा करत स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल पोलीस प्रशासनाकडून शाहूवाडी उपविभागातील 23 मंडळांना प्रमाणपत्र देण्यात आलं। उपविभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटलांनाही पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गणेशोत्सवात कोल्हापूरनं जपलेलं धार्मिक ऐक्य कौतुकास्पद असून पुढल्या वर्षी जिल्ह्यातील डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून राज्यात आदर्श निर्माण करतील असा विश्वास व्यक्त केला। शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली गणराया अवॉर्डची संकल्पना राबवण्यात आली असून 4 उपविभागापैकी शाहूवाडी उपविभागाचा भौगोलिक विस्तार हा दुर्गम आणि डोंगराळ भागात असल्यामुळे हा उपक्रम राबवणं आव्हानात्मक होतं, परंतु उपविभागातील 6 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलीस पाटील यांच्या सक्रिय सहकार्यामुळे गणराया अवॉर्डला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। या समारंभाला शाहूवाडीचे निरीक्षक विजय घेरडे, राधानगरीचे निरीक्षक संतोष गोरे, पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, कळेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, गगनबावड्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।